पारतंत्र्याचा अंधकार दूर करून 350 वर्षापूर्वी लाखो मावळ्यांच्या त्यागातून, पराक्रमातून आणि बलिदानातून हे रयतीचं स्वराज्य उभं राहिलं. स्वराज्यासाठी छत्रपती शिवरायांच्या सोबत जे काही वीर मावळे आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत लढले आणि त्यापैकी स्वराज्याचे अनमोल रत्न म्हणजे जीवा माहला. होता जीवा म्हणून वाचला शिवा, अशा यथार्थ शब्दात ज्याच्या पराक्रमाचं वर्णन आजही केलं जातं. ते जिवाजी महाले छत्रपती शिवरायांना कसे भेटले, शिवरायांची आणि जीवा महाला यांची पहिली भेट कशी झाली, हेच या व्हिडिओमधून आज आपण जाणणार आहोत. मित्रांनो, अक्षरशः आपल्या डोळ्यात पाणी येईल ही कुस्तीची दंगल पाहून आणि हा जीवा महालांचा पराक्रम पाहून. मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत आपण पहा. मित्रांनो, रायगड जिल्ह्यातील उमरठ हे गाव की 350 वर्षापूर्वी जेमतेम 1000 वस्तीचं गाव. सुभेदार तान्हाजी मालुसरे यांचं गाव. गावात तान्हाजीरावांचा एक वाडा होता आणि आज गावची जत्रा भरलेली होती. सायंकाळी गावामध्ये कुस्तीची दंगल भरवण्यात आली होती. छत्रपती शिवराय आणि तान्हाजीरावांची मैत्री अगदी लहानपणापासून की मिसरूट जरी फुटलं नव्हतं तेव्हापासूनची मैत्री बघा. दोघेही सवंगडी. आणि त्या दिवशी गावात लखू बेरड या नावाजलेल्या पहिलवानाची की त्याचे वस्ताद होते खुद्द बाजी पासलकर आणि लखू बेरड सोबत कुस्ती लढणार होता हिरडास खोऱ्यातील एक रांगडा मावळा, त्याचं नाव होतं भिकाजी ढेरे. कुस्तीची दंगल पाहावयास खुद्द शिवाजी महाराज त्या ठिकाणी येणार होते आणि साहजिकच सर्व लोक शिवाजी राजांना पाहावयास जमणार होती. कुस्तीचं मैदान खचाखच भरलेलं होतं. लहान मोठ्या कुस्त्यांना आता सुरुवात झालेली होती आणि इतक्यात पूर्वेकडून छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचं अश्वदल त्या ठिकाणी दाखल झालं. राजे घोड्यावरून खाली उतरले. राजांनी पांढरा अंगरखा घातलेला होता आणि कमरेला तलवार त्या ठिकाणी बांधलेली होती. शिवराय जणू सह्याद्रीचं दैवत भासत होते. तान्हाजीराव राजांच्या स्वागतासाठी आपल्या मावळ्यांना घेऊन वाटेत येऊन थांबलेले होते. राजांनी तान्हाजीरावांना मिठी मारली आणि इतक्यात खबर आली की बाजी पासलकरांच्या गावी रात्री नरभक्षक वाघानं हल्ला केला आणि त्यात पहिलवान लखू बेरड स्वतः त्या वाघाशी 4 हात करावयास गेला. वाघाने त्याच्या पायाला दुखापत केली, मात्र लखूने आपल्या ताकदीच्या जोरावरती त्या वाघाला शेवटी ठार मारलं आणि यामध्ये लखू बेरड किरकोळ जखमी झाला होता आणि त्यामुळे ऐनवेळी कुस्ती खेळास येणार नव्हता तो. आणि ही बातमी ऐकून मैदान शांत झालं. खूप आशेनं या ठिकाणी लोक ही कुस्ती पाहावयास आले होते, शेकडो मैलावरून. आणि लोकांमध्ये चर्चा आणि त्या ठिकाणी कुजबूज चालू झाली की लखू पैलवान येणार नाही म्हटल्यावर त्याच्या विरोधात कुस्ती लढणारा हा भिकाजी ढेरेला 10 शेर वजनाचं सोन्याचं कडं आयतं मिळणार होतं, तेही महाराजांच्या हस्ते. आणि इतक्यात त्या ठिकाणी घोषणा झाली की मंडळी, लखू बेरडने एका वाघाला ठार मारलं, पण त्या झटापटीत त्याच्या पायाला जबर दुखापत झाली आणि त्यामुळे तो आज कुस्ती लढू शकणार नाही. पण या ठिकाणी असा कोणी पैलवान आहे का जो भिकाजी सोबत 2 हात करेल? भिकाजी सोबत लढाईची कोणाची तयारी असेल तर त्यानं पुढे यावं. आता ही घोषणा ऐकताच लोकांमध्ये कुजबूज चालू झाली आणि गर्दीच्या बाजूने हातात दांडपट्टा फिरवत चाललेला एक तरणाबांड रांगडा गडी ती घोषणा ऐकून समोर आला. हातातला दांडपट्टा बाजूला ठेवला आणि बघता बघता पाऊल टाकत मैदानात येऊन उभा राहिला. त्याला पाहताच लोकांनी आरडाओरडा करत जल्लोष करायला सुरुवात केली. महाराज कुतूहलाने सारं काही पाहत होते आणि इतक्यात गर्दीमधून कुणीतरी आवाज दिला, अरे तो भागा, आपला जीवा आला. राजांनी तान्हाजीरावांच्याकडे चौकशी केली, कोण आहे हा तरुण तान्हाजीराव? आणि त्या ठिकाणी तान्हाजीराव म्हणाले, राज, हा जीवाजी आपला इकडचाच आहे. कुस्ती आणि दांडपट्टा खेळण्यात लय पटाईत बघा, परंतु परिस्थिती मात्र हालाकीची. त्याचं वडील आपल्या थोरल्या महाराजांच्या बरोबर होतं. जीवा आता मैदानात आलेला होता
आणि भिकाजी बरोबर आता कुस्तीला त्या ठिकाणी सुरुवात झाली होती. भिकाजीनं एक एक डाव त्या ठिकाणी टाकत जिवाजीला नमवण्याचा प्रयत्न चालू केलेला होता. पण जिवाजीही तितक्याच ताकदीनं बचाव करत होता आणि जवळजवळ अर्धा एक तास ही कुस्ती चालू होती. भिकाजीनं सगळे डाव टाकले, पण जिवाजीनं त्या ठिकाणी तितक्याच हुशारीनं मैदानात लढत होता. शेवटी भिकाजीनं किचकट डाव टाकला, पण सावध असलेल्या जिवाजीनं भिकाजीला खांद्यावर उचलत थेट मातीमध्ये पालथं फेकलं. भिकाजी सारख्या मातंबर पहिलवानाला जिवाजी सारख्या तरण्याबांड पोरानं आसमान त्या ठिकाणी दाखवलं आणि कुस्ती पाहावयात जमलेल्या लोकांनी एकच जल्लोष केला. जिवाजीला खांद्यावर उचलून घेतलं. ढोल तुताऱ्या ताशे वाजू लागले आणि तो आवाज गगनाला जाऊन भिडला. आता खुद्द राजे आता समोर येत होते. पटापट सर्वजण बाजूला झाले आणि राजांनी पुढे येऊन आनंदाने जिवाजीला मिठी मारली आणि राजांनी 10 सेराचं सोन्याचं कडं बक्षीस म्हणून जिवाजीच्या हातात घातलं. स्वतः राजांनी अभिमानानं विचारलं, जीवा काय काम करतोस? जीवा त्या ठिकाणी उद्गारला, राज काय नाही, फक्त वरातीत पट्टा फिरवतो आणि दंगलीत कुस्त्या खेळतो. राजे त्या ठिकाणी हसले आणि म्हणाले, येशील का आमच्या सोबत? पट्टा फिरवायचा आणि कुस्ती पण खेळायची, पण आमच्या सोबत नाही, या गनिबासोबत. जीवा त्या ठिकाणी हसला आणि होकारार्थी मान हलवून राजांना त्या ठिकाणी मुजरा केला आणि जीवा महाला स्वराज्यात आला. याच्यानंतर पुढे अफजल खानाच्या भेटीसाठी प्रतापगडावर जाताना छत्रपती शिवरायांनी जे काही मोजके लोक आपल्यासोबत घेतले होते त्यापैकीच एक होता जीवा महाला. अफजल खानाचा अंगरक्षक सय्यद बंडाने शिवरायांच्यावरती केलेला वार जीवा महालानं पाहिला आणि सय्यद बंडाचा हा वार महाराजांच्या पर्यंत पोचण्याआधीच त्याचा हात हवेतच छाटून टाकला. होता जीवा म्हणून वाचला शिवा, हे इतिहासातील प्रसिद्ध वाक्य जीवा महालाच्या पराक्रमाची आणि स्वराज्य सेवेची साक्ष देते आज सुद्धा. आणि महाराजांच्या या जिगरबाज मावळ्याला आमचा मानाचा लाख लाख मानाचा मुजरा.